मनसेकडून लोकसभेसाठी समन्वयकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी, अमित ठाकरेंकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। बाळा नांदगावकरांवर शिर्डीत आणि नगरची जबाबदारी देण्यात आली आहे। रायगडची जबाबदारी ही नितीन सरदेसाईंकडे असणार आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, मनसेकडून लोकसभेसाठी समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे। पाहतोय आपण, अमित ठाकरेंकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। बाळा नांदगावकरांकडे शिर्डी आणि नगरची जबाबदारी देण्यात आली आहे, तर रायगडची जबाबदारी ही नितीन सरदेसाई यांच्याकडे असणार आहे। या क्षणाची मनसे संदर्भातली महत्त्वाची अपडेट आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र, काय अधिक माहिती मिळते आहे? आपल्याला माहिती आहे की गुढीपाडव्याचा मनसेचा मेळावा झाला होता। या मेळाव्यामध्ये मनसेने आणि राज ठाकरेंनी माहितीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर मनसे प्रचारात माहितीच्या सहभागी होणार का नाही अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र आता मनसेकडून एक यादी समोर आणण्यात आलेली आहे। या यादीमध्ये मनसेच्या नेत्यांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावं आहेत, जे लोकसभा निहाय समन्वय साधणार आहेत महायुतीच्या संदर्भात। नक्कीच, धन्यवाद देवेंद्र, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय, मनसेकडून लोकसभेसाठी समन्वयकांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि अमित ठाकरे यांच्याकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे।